बाबू तिपुळे अहिल्यानगर तालुक्यातील नगर जामखेड रोडवरील टाकळी काझी येथे आज सकाळी सरपंच नवनाथ म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। गेले 4 वर्षे पूर्वी सोलापूर हायवे ते शिराढोण उक्कडगाव टाकळी काझी नगर जामखेड हा रोड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मंजूर करण्यात आला होता, पण संबंधित ठेकेदाराकडून व संबंधित अधिकारी यांच्याकडून या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे संतप्त नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो। टाकळी काझी येथे मोठी बाजारपेठ असल्यामुळे शेतकरी, कामगार, नोकरदार वर्ग यांना सातत्याने टाकळी काझी येथे दवाखाना, बँक, आठवडा बाजार, शेतीसाठी अवजारे, पेट्रोल, डिझेल असे अनेक जीवनावश्यक मिळणाऱ्या सोयी सुविधासाठी सातत्याने दळणवळण करावी लागते, पण जाण्यासाठी रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून सातत्याने या रोडवर छोटे मोठे अपघात झाले असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी यांनी सरपंच नवनाथ म्हस्के यांच्या सर्व अटी मान्य करून तत्काळ लेखी स्वरूपात तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आश्वासन देत उपोषण सोडले। यावेळी पोलीस बांधवांनी मोठे योगदान दिले व सर्व वाहतूक व्यवस्थित केली। यावेळी उपस्थित उक्कडगावचे सरपंच नवनाथ म्हस्के, मांडवे गावचे सरपंच सुभाष निमसे, शिराढोण गावचे सरपंच दादासाहेब दरेकर, टाकळी गावचे उपसरपंच हर्षद कांबळे, अविनाश पवार, माननीय सरपंच बाळासाहेब म्हस्के, सागर शिंदे, इंजी आप्पासाहेब म्हस्के व उक्कडगाव, टाकळी काझी, शिराढोणचे सर्व आजी माजी सरपंच तसेच युवा नेतृत्व व सर्व गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर सावंत गुरुजी यांनी आलेल्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानले। काही दिवसाचे ठिकाणाचं काम आहे ते पूर्ण करू। पाऊस संपले आपण उरलेलं डांबरीकरणाचे पूर्ण करू। आपण 31 डिसेंबर पर्यंत इमान बजेट काम पूर्ण करून टाकू। आमचं एक शाख हा काम तुम्हाला भेटायचं असलं तर आम्हाला पुढे भेटत आहे ना, मला ते हे सांगण्यात लोकांना आता मला काही इच्छा नाही आहे की माझ्याकडे रामपूरचा पण चार्ज असावा, नगरचा पण। रामपूरला काल सुद्धा ऑर्डर झाल्या, पण रामपूरला काल सुद्धा कोणी आलेलं नाही। मागे प्रमोशनची ऑर्डर झालं त्याच्यात कोणी आलं नाही। आता हे माझा दोष नाहीये, कारण मला सरकारने सांगितलं, मी अगोदर तरी म्हणलं तुम्हाला तुम्ही लिखी देते की माझा का हे काढून घ्यावा चार्ज, पण मला नाही लागले असा विषय। आता साहेब आले शब्द दिला शासन करणार, पावसाळा लागणार आणि हे काम असं रखडणार, हे याच्यातून चित्र दिसणार आहे। पण हे काम करणार आहे तर मुलं करणार आहे, पण कामाचा दर्जा याच्या आधी जास्त करण्याचं काम केलं त्यांनी। त्याच्यात फक्त साईटची काही तिचा वापर केलाय। संबंधित ठेकेदाराला तुम्ही सूचना द्या, कामाचा दर्जा काय आम्ही तारीख प्रतिनिधी आहे वारंवार कामावर जाऊन तुम्हाला संबंधित विभागाला कळवत राहू, पण त्यावेळेस तुम्ही संबंधित विभागाने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे। कामाचा दर्जा सुद्धा चांगला झाला पाहिजे याच्याबरोबर, कारण हा रस्ता 5 वर्षात 2 वेळा झाला आहे। 2 वेळेस त्याला त्याची जबाबदारी झाली, इथून जोड वाहतूक होत आहे, त्याच्यामुळे आपण या कामाचा दर्जा किती चांगला होईल याची प्रशासनाने काळजी घ्यावी। आमचं थोडक्यात म्हणणं आहे की लोकांना इस्टिमेट देऊन जमणार नाही, तुम्ही लेखी मराठी सांगायला लागेल इतके प्रास नंबर टाकावं लागते की आम्ही आमचे माणसं ठेवू। तुम्हाला वेळ असेल तर आम्ही 2-3 ग्रामपंचायती मिळून आमचे माणसं ठेवून त्याची क्वालिटी मेंटेन करायला तुम्ही सांगितलं इतकी करून टाकावं लागेल, इतक्या खडी टाकावं लागेल, इतके नंबर टाकावं लागेल। त्याच्याबाबत आम्हाला तुमचे जी आणि तुम्ही त्याची सूचना करायची। लोकप्रतिनिधी झाली ना कामाची क्वालिटी बद्दल तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आणि ते त्याच्यात दुरुस्त करायला लावा। चालू लोकप्रतिनिधी सांगितलं तेवढं पुरतं केलं, परत ते दुर्लक्ष झालं, परत ते काय होतंय काम करताना तुम्ही स्वतः थोडं लक्ष घातलं अजून आपण सर्व ठिकाणी आला।